दिनांक 8 जून 2026 रोजी अंदाजे 20 वाजेच्या दरम्यान कृषी विद्यापीठाजवळील रोडवर यातील फिर्यादी जी आहे भाऊलाल प्रीतमलाल भगत वय 61 वर्ष हे गाडी थांबवून सिगरेट पित असताना यातील आरोपींनी धमकावून त्यांच्याकडील एक रेडमी कंपनीचा मोबाईल आणि 4,000 रुपये नगदी हिसकावून पळून गेले. यावरून सीताबर्डी पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 366/26 कलम 309(4) BNS नुसार दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये सीताबर्डी पोलीस येथील अंमलदार यांनी अथक मेहनत व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच गोपनीय माहिती काढून CCTV फुटेज चेक करून या आधारावरती आरोपीला अटक करण्यात आले. त्या आरोपीकडून जी मोटरसायकल गुन्ह्यामध्ये वापरलेली होती ती सुद्धा अंबाझरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून ती चोरीला गेलेली होती. त्याबद्दल अंबाझरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. तर सदर आरोपीकडून आपण रेडमी कंपनीचा एक मोबाईल ज्याची किंमत अंदाजे 5,000 रुपये, बर्कमॅन दुचाकी MH49 BS 1588 क्रमांकाची त्याची किंमत अंदाजे 80,000 रुपये आणि नगदी 800 रुपये रोख आणि वेगवेगळ्या कंपनीचे आणखी 4 मोबाईल हे आरोपीकडून हस्तगत करण्यात आले आहे. असा एकूण 1,55,800 रुपयाचा मुद्देमाल आरोपीकडून आपण हस्तगत करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई ही नागपूर शहर पोलीस आयुक्त माननीय डॉक्टर श्री रवींद्र कुमार सिंगल साहेब, जॉईंट CP नवीनचंद्र रेड्डी साहेब, सहपोलीस आयुक्त विनीता साहू मॅडम, अप्पर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग, अन्नपूर्णा सिंह मॅडम पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 आणि किरण कोपरघाट साहेब पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सीताबर्डी पोलीस स्टेशनकडील अधिकारी क्राईम PI तसेच PSI तिवारी, PSI श्याम वारंगे, नंदकिशोर वालदे, पोलीस हवालदार उमेश कासलीकर, शत्रुघ्न पांडे, प्रशांत गोयर, पोलीस शिपाई चेतन शेंडे, पोलीस शिपाई मनीष तलवारे यांनी ही कार्यवाही केलेली आहे आणि 2 गुन्हे जे आहेत ते उघडकीस आणलेले आहे. यामध्ये सीताबर्डी पोलीस स्टेशनचा अपराध क्रमांक 366/26 BNS 309/4 आणि अंबाझरी पोलीस स्टेशनकडील 233/26 कलम 303(2) यामधील मोटरसायकल हस्तगत केलेले आहे.